श्री क्षेत्र नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी सुरू आहे कुंभपर्व। सिंहस्थ कुंभपर्वाच्या सगळ्या अपडेट्स, महत्त्वाच्या बातम्या आणि नाशिक त्र्यंबकेश्वरच्या कुंभाशी संबंधित बातम्या सिंहस्थ कुंभपर्वामध्ये आपण पाहणार आहोत। नाशिक जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्लूचा विळखा अधिक घट्ट होताना दिसतोय। गेल्या महिन्याभरामध्ये ही संख्या लक्षणीय वाढली आहे। 9 रुग्णांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालाय। एकट्या जाकीर हुसेन हॉस्पिटलचा विचार केला म्हणजे पंचवटी परिसरात 250 जण स्वाईन फ्लूने ग्रस्त आहेत। विशेष म्हणजे यात 3 रुग्णांचा बळी गेलाय। नाशिक जिल्ह्यामध्ये 300 स्वाईन फ्लू तर 350 हून अधिक लोक स्वाईन फ्लू संशयित आहेत। साधुग्रामच्या परिसरात या सगळ्यांना चिंतेचं वातावरण आहे। पहिल्या पर्वणीत स्वाईन फ्लूची लागण झाल्याची भीती ही लोकांमध्ये पसरत चाललेली आहे। आणि या सगळ्यामुळे खरंच नक्कीच भीतीचं वातावरण आहे। स्थानिकांमध्ये विशेषतः ही भीती आपल्याला पाहायला मिळते। माझे सहकारी कपिल देशपांडे आपल्या बरोबर आहेत। कपिल, थेट नाशिकला येतोय आम्ही तुझ्याकडे। प्रशासन तयारी फ्लूने जर समजा कोणी संशयित असेल तर त्यांनी कृपया लवकरात लवकर हॉस्पिटलला जावं। काय उपाययोजना केल्या पाहिजे? कशा पद्धतीने स्वाईन फ्लू आटोक्यात आणता येतो? टॅमीफ्लूच्या गोळ्या तिथे उपस्थित आहेत का? तिथे डॉक्टर तिथे उपस्थित आहेत का? टॅमीफ्लूचा साठा आहे का? हे या सगळ्याच्या बाबतीत आपण जनजागृती करतो। आता सध्या महापालिका आणि स्थानिक प्रशासन या सगळ्यावरती आपल्या अखत्यारीतल्या रुग्णालयांमध्ये राज्य सरकार काय उपाययोजना करताना दिसतंय? खरे अजित, तुमचं पहिली पर्वणी झाली। जवळपास 10 ते 12 लाख भाविक या पर्वणीला नाशिक शहरामध्ये आलेले होते आणि पर्वणीच्या आधीपासूनच कुठे ना कुठे स्वाईन फ्लूची लागण शहरात व्हायला सुरुवात झाली होती। एकट्या पर्वणीच्या काळातच 35 रुग्णांचे आज बळी गेलेले आणि पर्वणीच्या आधीही 15 रुग्ण यामध्ये दगावले होते। ऑगस्ट महिन्यामध्ये स्वाईन फ्लू संशयितांची संख्या वाढल्यामुळे प्रशासनाने यावर कठोर कारवाई करण्याची किंवा काहीतरी उपायात्मक पावलं उचलण्याची गरज होती, परंतु प्रशासनाने अजूनही कुठली दखल घेतलेली नाही। आपण जर आजही साधुग्राममध्ये फेरफटका मारला तर तसाच कचरा आपल्याला साचलेला दिसतो आहे। बाटल्या असतील किंवा केळीचे पानं असतील ठिकठिकाणी पडलेली आहेत। स्वयंसेवी संस्था यामध्ये अग्रेसर असून ते सगळी पानं किंवा कचरा साफ करण्याचं विडा त्यांनी उचललेला आहे, परंतु प्रशासनाने अजून याची दखल घेतलेली नसून प्रशासन यावर काय कारवाई करतं किंवा काय पावलं उचलतं याकडे सगळ्यांची लक्ष लागलेली आहेत। दुसऱ्या पर्वणीच्या काळात अजून भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे, परंतु जर प्रशासनाने असंच जर निगरगट्टपणा केला किंवा याकडे कानाडोळा केला तर भीतीचं वातावरण नक्कीच साधू महंतांबरोबरच येणाऱ्या भाविकांमध्ये देखील आहे। आणि त्यामुळेच प्रशासन आता तरी उपाय याच्यावरती करेल का किंवा योग्य वेळी जे कोणी रुग्ण असतील किंवा जो काही कचरा साधुग्राममध्ये साचतोय त्यावर उपाययोजना अंमलात आणेल का? कपिल, उपाययोजना लवकर व्हायला हवी। आणि एक आव्हान आपण लोकांना करूया की मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेला डोळे येण्याची साथ आली होती नाशिकमध्ये, त्र्यंबकेश्वरमध्ये। या वेळेला हे काहीसं थोडंसं स्वाईन फ्लूचं सावट आपल्याला दिसतंय। प्रशासनानं खूप गांभीर्याने या सगळ्याकडे पाहावं आणि सिंहस्था करता जाणाऱ्या लोकांनी अजिबात घाबरू नये। आपण ज्या खाली इथं आता स्क्रीनवरती उपाययोजना देतोय त्या मात्र आपण नक्की करा, कारण दुर्लक्ष अजिबात होता कामा नये। संशयित जे असतील त्यांनी तातडीने आपली तपासणी करून घ्यावी। प्रशासन, राज्य सरकार असेल किंवा पालिका असेल, या दोघांनी याकडे गांभीर्यानं पाहावं असं आवाहन त्यांना आपण करूयात। जनजागृती अर्थातच संपूर्ण या सगळ्या बाबतीतली आपण करतच राहू। धन्यवाद आपल्या माहितीकरता। सिंहस्थाच्या पहिल्या शाही पर्वणीच्या नियोजनावरून वादाचा आखाडा तापायला आता सुरुवात झाली। पर्वणीच्या दिवशी भाविकांना मोठी पायपीट करायला लावणाऱ्या आणि स्थानिकांना शाही स्नानापासून दूर ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करा, त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली। तसंच यापुढे जर बॅरिकेड्समुळे भाविकांना त्रास होत असेल तर ते बॅरिकेड्स उखडून टाका असं विधानही भुजबळांनी केले। पर्वणीच्या वेळी सोहळ्यात सहभागी होता न आल्यानं आधीच नाशिककर संतापलेले आहेत। पर्वणीच्या काळामध्ये रस्ते, बाजारपेठा बंद होत्या। शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचं यामुळे अतोनात नुकसान झाल्याचा आरोप भुजबळांनी केलाय। तर पहिल्या पर्वणीला अत्यल्प गर्दीला स्थानिक प्रशासन नाही तर राज्य सरकार कारणीभूत असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे। जाण्यासाठी दुर्दैवाने पाबंद त्या ठिकाणी करण्यात आला। इतक्या मोठ्या प्रमाणात पोलिसी अत्याचार त्या ठिकाणी केले गेले की त्यावेळेला मला
कुंभमेळ्याच्या पहिल्या शाही पर्वणीत भाविकांची घोर निराशा झाली। प्रशासनानं दुर्लक्ष केलंच, पण साधू आणि महंतांनीही श्रद्धेचा तसूभर विचार केला नाही अशी नाराजी भाविकांनी व्यक्त केली आहे। हो गया मानवता का झमेला, अब क्यों आएंगे नाशिक कुंभ मेला। पहिल्या शाही स्नानानंतर भाविकांनी व्यक्त केलेली ही भावना। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ब्रँडिंगवर प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले, पण प्रशासनाभोवती आता असंख्य प्रश्नांचे मोहोळ घोंघावत आहेत। पोलिसांच्या अतिरेकामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागल्याचं राज्या परराज्यातल्या भाविकांचं म्हणणं आहे। अनुभवशून्य अधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनाचा जबर फटका पहिल्या कुंभपर्वात भाविकांना बसल्याने त्याची दुष्कीर्ती पसरते। त्याचा परिणाम पुढील 2 पर्वणींच्या शाही स्नानासाठी उपस्थित राहणाऱ्या भाविकांच्या संख्येवर होऊ शकतो। विशेष म्हणजे एरवी आपल्या हक्कांसाठी वाद मांडणाऱ्या साधू महंतांनीही भाविकांच्या श्रद्धेकडे दुर्लक्ष केल्याचा भाविकांचा आरोप आहे। स्थानिक नाशिककर भाविकांची त्यांच्या घरातच कोंडी झाली, तर बाहेरून येणाऱ्या भाविकांना 15 ते 20 किलोमीटर पायपीट करायला लावत प्रशासनाने मनस्ताप दिल्याची भावना आहे। भाविकांच्या या संतापानंतर प्रशासनाने आणि पोलिसांनी न पटणारी कारणं द्यायला सुरुवात केली। मागच्या कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीची आठवण प्रशासन करून देत आहे, मात्र पोलिसांची ही कारणं भाविकांना पटत नाहीयेत। कपिल देशपांडे, झी मीडिया, नाशिक। पर्वणी आली मात्र हातची गेली अशी अवस्था नाशिकातल्या व्यापाऱ्यांची झाली आहे। पहिल्याच पर्वणीत अच्छे दिन येणार अशी अपेक्षा नाशिकचे व्यापारी बाळगून होते, मात्र पहिल्याच पर्वणीनं त्यांची पार घोर निराशा केली आहे। सिंहस्थ कुंभमेळ्यात शहरातील व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात व्यवसायाची संधी उपलब्ध होईल। पर्वणीच्या काळात 10,000 कोटींची उलाढाल होईल असे अंदाज बांधले गेले होते, मात्र झालं नेमकं उलटच। पर्वणीला लागून आलेले सण तसंच भाविकांच्या काळजीसाठी प्रशासनानं केलेला अतिरिक्त बंदोबस्त यामुळे पर्वणी तर सुखरूप पार पडली, मात्र पर्वणीच्या 1 दिवस आधी आणि पर्वणीनंतर दुसऱ्या दिवशी नाशिक शहरातील रस्ते बाह्य वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले। त्यामुळे भाविक आणि पर्यटक शहराकडे फिरकलेच नाहीत आणि याचा सर्वात मोठा फटका बसला तो इथल्या स्थानिक व्यापाऱ्यांना। धंधा इतना ठीक नहीं हुआ, लोग इतना आए भी नहीं। बाद में 1-1.5 बजे तक रात को धंधे के लिए बैठा था, इतना खास धंदा भी नहीं हुआ। पार्किंगची आपली जी 10 किलोमीटरवरती बाहेरच्यांना ठेवली होती ना, ती न ठेवता किंवा बाकीच्या म्हणजे लोकल पब्लिकला जी काही त्यांनी नाकाबंदी ठेवली होती ती न ठेवता थोडंसं फ्रीडम द्यावं आणि त्याचा आनंद घेऊन द्यावा। खरं तर पर्वणीच्या काळात नक्कीच अच्छे दिन येणार असा अंदाज अनेक व्यापाऱ्यांना होता। त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांपासून ते किरकोळ व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांनी दुकानात खच्चून माल भरून ठेवला होता, मात्र पर्यटक आणि भाविकच न फिरकल्यानं हा माल व्यापाऱ्यांच्या गळ्यात पडलाय। त्यामुळे व्यापाऱ्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त केलाय। त्यांची जवळजवळ 100 कोटीची उलाढाल ही ठप्प झाली, कारण कुंभमेळ्याच्या निमित्ताने फार मोठ्या प्रमाणावर तुपाची याची सर्व विक्री आहे, पण त्याने नेमकं त्या दिवशी ती सर्व विक्री बंद करण्यात आलेली होती। पण जेवढं जवळ आणता येईल तेवढं जवळ भाविकांना आणलं पाहिजे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रशासनाने प्रत्येक आउटर पार्किंगला रिक्षाची सुद्धा व्यवस्था केली पाहिजे। अजूनही सिंहस्थाच्या 2 पर्वण्या बाकी आहेत, त्यामुळे पहिल्या पर्वणीत झालेल्या बाळभूत चुका प्रशासनानं निस्ताराव्यात अशी अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जाते। कपिल देशपांडे, झी मीडिया, नाशिक। सिंहस्थ कुंभमेळ्याची पहिली पर्वणी मोठ्या दिमाखात पार पडली। खरं मात्र पर्वणीवरून नाशिककरांमध्ये मात्र नाराजीचा सूर दिसून येतोय। आषाढ वारीत उत्साहानं सहभागी होणारी तरुणाई देखील सिंहस्थात तितकीशी उत्साही दिसली नाही। खरं तर तरुणांना सहभागी व्हायचं होतं, पण होता आलं नाही किंवा तरुण दिसले नाही। का नाही दिसले या सगळ्यावरती बातचीत केली आमचे प्रतिनिधी कपिल देशपांडे यांनी नाशिकच्या तरुणाईशी। आपल्याबरोबर काही नाशिकचा तरुण आहे, त्यातील बऱ्याच जणांचा हा कदाचित पहिला कुंभमेळा देखील असेल, त्यामुळे ह्या तरुणाईचा कुंभमेळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आणि ज्या काही चुका पहिल्या पर्वणीत झाल्या त्या टाळून दुसऱ्या पर्वणीमध्ये आपल्याला काय चांगलं नियोजन करता येईल हे याबद्दल या सर्व प्रकाराबद्दल तरुणाला काय वाटतं आपण त्यांच्याचकडनं जाणून घेणार आहोत। तर एक तरुण म्हणून प्रशासनाला जर काही सांगायचं असेल तर तू काय सांगशील आणि तुझा कुंभमेळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? आता जो आपण कुंभमेळा बघितला, या कुंभमेळ्यामध्ये फक्त एक अवाढव्य खर्च दाखवण्यात आला, परंतु ती उपाययोजना जी होती ती आपल्याला सर्वसामान्य भाविकांना जी आवडेल अशी नव्हती। सर्वसामान्यांमध्ये ज्यावेळेस आम्ही फिरलो त्यावेळेस एक नाराजीचं नाट्य दिसत होतं, कारण की पोलिसांचं जे वर्तन होतं
पोलीस किंवा स्वयंसेवक असतील ते आपल्या भाविकांची अतिशय अरेरावी करत होते. म्हणजे त्यांच्यात आपुलकी नावाचा प्रकार कुठेच दिसत नव्हता आम्हाला. कुंभमेळा कुठे ना कुठे वारीच्या तुलनेत यावर्षी कमी पडला आहे का? कारण जो काही आकडा दिला होता 60 लाख 70 लाख, परंतु भाविक तेवढे आले नाही. 10 ते 15 लाखाच्या घरातच भाविक आले. तर याबद्दल तुझं मत काय? यावेळेस जसं सांगितलं गेलं की तुम्ही जसे म्हटले की बा आपल्या वारीच्या याच्यामध्ये जशी जेवढी भाविकांची गर्दी दिसून येते तशी यावेळेस दिसून आली नाही. पण आम्हाला जसं आम्ही एकूण लोकांच्या पद्धतीने ऐकलं, जेव्हा लोकांनी एवढी प्रथम पहिलीच पर्वणी असल्यामुळे एवढ्या लोकांनी इंटरेस्ट घेतला नाही. मात्र दुसऱ्या पर्वणीला प्रत्येक वर्षी आमच्या अगोदरच्या लोकांकडून आमच्या आईवडिलांकडून वगैरे कळलं होतं की दुसऱ्या पर्वणीला बरीचशी गर्दी दिसून येते. पण बहुतेक याच्यावरून एवढे नक्की वाटलं की लोकांच्या पोलिसांच्या वागण्याविषयीची लोकांची प्रतिक्रिया खूपच वाईट होती. कारण लोकांकडून आम्हाला कळलं होतं की पोलिसांकडून यावेळेस खूप अडवणूक होते. नाशिकचा एक यूथ म्हणून जर तुला दुसऱ्या पर्वणीच्या वेळेस काही सुचवायचं असेल प्रशासनाला की तुम्ही ह्या गोष्टी करू शकता, तर तू काय सांगू इच्छित? मी तर सर्वात पहिल्यांदा सांगेल का तुम्ही पार्किंग जो केलेलं आहे तर शक्यतो ते जवळ करा. आणि काही बसेस वगैरे आहेत त्या शक्यतो नाशिकच्या 3 ते 4 किलोमीटरच्या 3 किलोमीटरपर्यंत ठेवा. ठिकठिकाणी हॉटेल वगैरे आहेत ते तुम्ही बंद न करता ते ओपन ठेवा. आता आपण हे बघून उत्सुकतेचं ठरणार आहे की प्रशासन या सगळ्या गोष्टींवर किती गांभीर्याने विचार करतं आणि पहिल्या पर्वणीत ज्या काही चुका घडल्या होत्या, ज्या काही बाळभूत चुका घडल्या होत्या, त्यातून धडा घेऊन दुसऱ्या पर्वणीत तरी प्रशासन जागं होतं का हे बघण्यात उत्सुकतेचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आशिष मंडलसह कपिल देशपांडे, झी मीडिया, नाशिक. साधू महंतांचे आखाडे धार्मिक कार्यापेक्षा वादविवाद आणि तंटे यामुळे जास्त चर्चेत राहतात. पाहूयात एक रिपोर्ट. साधुग्राममध्ये गेल्या एक मोठी कमान आणि प्रशस्त दरबार भाविकांचं लक्ष वेधून घेतो. हा प्रशस्त दरबार म्हणजे चतुःसंप्रदाय आखाडा. दिगंबर, निर्मोही आणि निर्वाणी या तीनही अनी आखाड्यांसमोर असलेला हा दरबार म्हणजे साधू महंतांचं सुप्रीम कोर्ट. प्रत्येक आखाड्यानं पुरस्कृत केलेला आणि संप्रदायाचं एक महंत यांना मिळून 4 न्यायाधीशांचं हे कोर्ट आहे. 4ही न्यायाधीश समोरासमोरच्या आसनावर आसनस्थ झालेले असतात. त्यांच्या बाजूलाच त्यांच्या इष्टदेवतेचं मंदिर देखील असतं. संपूर्ण कुंभमेळ्याचं या चतुःसंप्रदाय आखाड्यातून संचालन होतं आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी तीनही अनी आखाड्यांवर असते. जो भी निर्णय होता 4 संप्रदायों में, जो किसी को महंत बनाना, श्री महंत बनाना, किसी को जगत गुरु बनाया जाए, तो 4 संप्रदाय दरखास्तें, चारों महंत जो थे एक सुप्रीम कोर्ट का 4 जज समझिए. निर्णायक स्थान है, कहाँ कोई विवाद होता है यहीं जाजी में, हमारे यहाँ जाजी में बैठता है. जाजी में जो निर्णय होगा वो सबको मान्य होता है. चतुःसंप्रदाय आखाड्यासमोर लाल रंगाचा ध्वज फडकवला जातो. महंतांमध्ये एकमेकांवर असलेले वाद, आखाड्यातील भांडणं, कुणी कुणावर बहिष्कार टाकला तर त्यावर न्यायनिवाडा करण्यासाठी या आखाड्याची स्थापना करण्यात आली आहे. आखाड्यात दंड, शिक्षा देण्याची तरतूद आहे. मात्र कुणी माफी मागितली तर सामंजस्यानं त्यावर तोडगा काढला जातो आणि शिक्षा सौम्य केली जाते. 4ही न्यायाधीश एकमुखानं निर्णय घेतात. या चौघांमध्ये एक जण अध्यक्षपदावर विराजमान असतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.